Hello dear student. So today I am going to discuss the new topic from this unit, that is the crystal field theory. That is the crystal field theory. Shortly we called it as a CFT. Now this CFT, this topic CFT is very important. It's very important, and before to start further, पुढे जाण्याच्या अगोदर थोडं आधी तुम्हाला काही बेसिक जे आपण आतापर्यंत बघितलं आहे, जे इंट्रोडक्शन मध्ये आपण आतापर्यंत बघितलं आहे, ते एकदा रिवाइज करतो आणि त्यानंतर पुढे आपण बघू डिटेलमध्ये की क्रिस्टल फिल्ड थेरी म्हणजे काय किंवा सीएफटी म्हणजे काय, क्रिस्टल फिल्ड थेरी म्हणजे काय किंवा सीएफटी म्हणजे काय. तर लास्ट काही लेक्चरमध्ये आपण असं बघितलं आहे की जे कॉम्प्लेक्स असतात, ज्यांना आपण काय म्हणतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड, ते कसे असतात किंवा ते कसे तयार होतात. तर सेंट्रली काय असतो, एक मेटल कॅटायन असतो आणि त्याला डिफरंट नंबर ऑफ लिगॅंड काय असतात, अटॅच असतात. सेंट्रलला एक सेंट्रलला काय असतो, मेटल आयन, आणि वेगवेगळे लिगॅंड त्याला काय असतात, अटॅच असतात. आणि अशा प्रकारे मेटल आयन किंवा मेटल कॅटायन आणि लिगॅंड यांच्या कॉम्बिनेशन मधून जो कोणता कंपाऊंड बनतो त्याला काय म्हणतो आपण, कॉम्प्लेक्सेस ऑर कोऑर्डिनेशन कंपाऊंड. Suppose this is metal cation and it is surrounded by 6 ligand, 1, 2, 3, 4, 5, 6. So I write Ln as a ligand and its number 6. So this is the complex. Suppose I write in place of metal cation, suppose I consider here as Fe metal. Suppose here is the Fe metal and this ligand are nothing but the Cl minus ion or chloride ion. Okay, so Cl minus ion work as a ligand. So here is Cl, here Cl, and Cl. 6 Cl. So Fe, how many ligand? Cl is a ligand. How many? 6. So Cl by 6. Fe Cl by 6. So this is our complex. हा काय कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे मेटल कॅटायन आणि लिगॅंड यांच्या कॉम्बिनेशन मधून जो कोणता कंपाऊंड बनत असेल त्याला काय म्हणतो आपण, कॉम्प्लेक्सेस, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा और त्यालाच म्हणतो आपण कॉम्प्लेक्सेस. आता हे आपण आधीच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. तर जेव्हा मेटल हा कॉम्प्लेक्स मध्ये असतो तर आपल्याला माहित आहे मेटलचे कोणते ऑर्बिटल इन्व्हॉल्व असतात. त्या मेटलचे इथे जो मेटल असतो सेंटरला, त्या मेटलचे नेहमी डी ऑर्बिटल इन्व्हॉल्व असतात. कोणते? डी ऑर्बिटल. हे सुद्धा आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे. डी ऑर्बिटल्स ऑफ मेटल्स आर इन्व्हॉल्व. तर आता एकूण किती प्रकारचे डी ऑर्बिटल्स आहे? 5 प्रकारचे. डी ऑर्बिटल्स आर ऑफ 5 टाइप्स. हाउ मेनी और विच आर दे? 5 टाइप्स. वेगवेगळे 5 डी ऑर्बिटल कोणते आहे? सर dxy, dyz, dzx, dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर, आणि 5वा आहे dz स्क्वेअर. dxy, dyz, dzx, dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर. हे सुद्धा लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. हे जे 3 ऑर्बिटल आहे, dxy, dyz आणि dzx, हे ऍक्सिसच्या मध्ये आहे. हे काय ऍक्सिसच्या मध्ये आहे. यांचे लोड जे आहे हे ऍक्सिसच्या मधोमध्ये आहे. हे काय ऍक्सिसच्या मध्ये आहे, म्हणून याला काय म्हणायचं, नॉन एक्झियल ऑर्बिटल. यांना काय म्हणायचं आपण, नॉन एक्झियल. ज्यांचे लोड काय आहे, ऍक्सिसच्या मधोमध आहे. आणि हे जे 2 ऑर्बिटल आहे, dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर, हे जे 2 ऑर्बिटल आहे यांचे जे लोड्स आहे हे काय ऍक्सिसवर आहे. म्हणून त्यांना कोणते ऑर्बिटल म्हणायचं, एक्झियल ऑर्बिटल. त्यांना काय म्हणायचं, एक्झियल ऑर्बिटल.
ऍक्सिसवर लोज आपल्याला माहिती आहे डी ऑर्बिटल कसे असतात, डी ऑर्बिटल डबल डंबेल शेप असतात. हा एक लोब, हा आणि हा एक डी ऑर्बिटल असेल. तर असे एका डी ऑर्बिटल मध्ये हे इतके लोब्स असेल. ठीक आहे ना, हा एक लोब आणि हा एक लोब. तर हे लोब्स काय असेल, नॉन एक्झियल मध्ये ऍक्सिसच्या मधोमध असेल आणि ऍक्सियल ऑर्बिटल मध्ये हे लोब्स काय असेल, ऍक्सिसच्या वर असेल, ऍक्सिसच्या वर असेल किंवा ऍक्सिसवर लाय असेल. ऍक्सिसवर ते काय असेल, स्प्रेड झालेले असेल. तर त्याला म्हणायचो आपण ऍक्सियल ऑर्बिटल आणि याला म्हणायचं नॉन ऍक्सियल ऑर्बिटल. तर हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. ठीक आहे, ऍक्सियल आणि नॉन ऍक्सियल. आणि लिगॅंड म्हणजे काय हे सुद्धा बघितलं होतं. लिगॅंड म्हणजे असे पेशीज की ज्यांच्याकडे काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे किंवा ऍटलिस्ट एक लोन पेअर आहे किंवा ऍटलिस्ट एक लोन पेअर आहे. जसं Cl मायनस, Br मायनस, I मायनस. ठीक आहे, वॉटर, अमोनिया हे सगळे काय लिगॅंड आहे. हे काय म्हणून वर्क करू शकतात, हे लिगॅंड म्हणून वर्क करू शकतात. म्हणजे हे मेटल आयनला काय असू शकतात, अटॅच असू शकतात. कोणचा बॉन्ड असतो कॉम्प्लेक्समध्ये हा कोणचा बॉन्ड असतो, मेटल आणि लिगॅंड मध्ये हा असतो कोऑर्डिनेट बॉन्ड. हा कोणता असतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. तर हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये किंवा लास्ट काही लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता नंतर हे सुद्धा बघितलं होतं की मेटल आणि लिगॅंड यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो, मेटल आणि लिगॅंड यांच्यामध्ये बॉन्ड जो तयार होतो, हे काय केलंय, एक्सप्लेन केलाय काही वेगवेगळ्या थिअरीजनी. ते सुद्धा आपण बघितलं होतं, ज्यामध्ये होतं व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. ठीक आहे ना, दुसरी होती क्रिस्टल फील्ड थिअरी, तिसरी होती लिगॅंड फील्ड थिअरी, नंतर मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. तर ह्या वेगवेगळ्या थिअरीज आपण जस्ट त्यांचं काय बघितलं होतं, इंट्रोडक्शन बघितलं होतं. परंतु here in today's lecture we have to go in details about the crystal field theory. कारण लास्ट काही लेक्चर मध्ये आपण कोणती थिअरी बघितल्या होत्या, कोणकोणत्या थिअरीज असतात जे कॉम्प्लेक्स मधलं बॉन्डिंग एक्सप्लेन करतो. त्यामध्ये पहिली होती व्हॅलन्स बॉन्ड थिअरी VBT, दुसरी होती क्रिस्टल फील्ड थिअरी जी आता आपण बघणार आहोत, तिसरी होती काय लिगॅंड फील्ड थिअरी आणि चौथी होती मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ह्या वेगवेगळ्या थिअरीज होत्या. ह्या वेगवेगळ्या थिअरीमध्ये काय झालंय, यांनी हेच सांगितलंय की मेटल आणि लिगॅंड यांचं कॉम्बिनेशन कसं होते किंवा कॉम्प्लेक्स हे कसे तयार होतात, कॉम्प्लेक्स मध्ये बॉन्डिंगचं नेचर कसं असते, हे सगळं ह्या वेगवेगळ्या थिअरीजने सांगितलंय. बट इन दिस युनिट वी हॅव टू नो अबाउट the details of this theory, that is the crystal field theory, that is shortly called CFT. Okay. So CFT, crystal field theory or CFT, this is very important. तर काय आहे क्रिस्टल फील्ड थिअरी, तर क्रिस्टल फील्ड थिअरी ही काही गोष्टींवर काही गोष्टींवर ती काय डिपेंड आहे. काही गोष्टी त्यामध्ये कन्सिडर केल्या आहे की जेणेकरून कोणत्याही कॉम्प्लेक्स मध्ये मेटल आणि लिगॅंडचं काय असेल, मेटल आणि लिगॅंड मध्ये कशा प्रकारचं बॉन्डिंग असेल हे जे कन्सिडर केलं आहे कोणी क्रिस्टल फील्ड थिअरीनी. तर याला काही गोष्टींचा आधार मानलाय, काही गोष्टींना काय केलं यांनी आधार मानलाय. त्यालाच काय म्हणतो आपण अझम्पशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड थिअरी. ही कुठल्या प्रिन्सिपलवर हे मेटल आणि लिगॅंड मधलं बॉन्डिंग काय आहे, मेटल आणि लिगॅंड मधलं बॉन्डिंग काय केलं, एक्सप्लेन केलाय. कुठल्या गोष्टीवर किंवा कुठल्या गोष्टीच्या आधारावर मेटल आणि लिगॅंड मधलं बॉन्डिंग काय केलंय, एक्सप्लेन केलाय. त्या गोष्टींनाच काय म्हणतो आपण अझम्पशन. म्हणजे ही थिअरी कशावर डिपेंड आहे, त्या गोष्टींनाच काय म्हणून आपण अझम्पशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड थिअरी, दॅट इज कॉल्ड अझम्पशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड थिअरी. नाउ तर बिफोर टू गो डिटेल इन अझम्पशन, तर आपल्याला हे तुम्हाला हे सांगायला लागेल की क्रिस्टल फील्ड थिअरी CFT
याला का म्हणायचं क्रिस्टल थिअरी? व्हाय वी कॉल्ड एज अ क्रिस्टल थिअरी? बिकॉज दिस थिअरी at very first is applied for the ionic type of crystal. Ionic type of crystal. ही जी थिअरी होती ही आयनिक टाईपचे जे क्रिस्टल असतात, ठीक आहे ना, आयनिक टाईपचे जे क्रिस्टल असतात त्यांच्यासाठी अप्लाय केली होती. म्हणूनच त्या थिअरीला काय म्हणायचं आपण? क्रिस्टल फिल्ड थिअरी. सो वी कॉल इट एज अ क्रिस्टल फिल्ड थिअरी. नाउ it is given by what? By scientist Hans Bethe. It is who given this? Hans Bethe and Van Leek. Okay, these two scientists given this theory in 1930. 1930च्या काळामध्ये ही थिअरी प्रपोज केली आहे. कोणी? बेथे आणि लेकनी. बेथे आणि लेकनी. व्हॅन लेक अँड हन्स बेथे. And this theory firstly applied to the ionic type of crystal, so we called as a crystal field theory. तर ही जी थिअरी ज्या गोष्टींवर अवलंबून आहे, ज्या प्रिन्सिपल, ज्या तत्वावर ही थिअरी आधारित आहे, त्या तत्वांना, त्या प्रिन्सिपलला किंवा त्या गोष्टींना आपण काय म्हणतो? अझम्पशन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? अझम्पशन्स म्हणतो. तर यामध्ये महत्वाचं आहे, व्हॉट आर द अझम्पशन्स ऑफ क्रिस्टल फिल्ड थिअरी? व्हॉट आर द अझम्पशन्स ऑफ क्रिस्टल फिल्ड थिअरी? Suppose here is one complex, metal, central metal ion, that is the cation, and ligand, different number of ligand. And ligands are the negatively charged bases or such a bases which have at least one lone pair, or it is a negative charge. It is a negatively charged basis. The first assumption, the complexes are the combination of central metal ion surrounded by the ligand or surrounded by the different number of ions or molecule which we call it as a ligand. तर फर्स्ट अझम्पशन काय आहे? फर्स्ट अझम्पशन, द क्रिस्टल फिल्ड थिअरीचं पहिलं अझम्पशन काय आहे? कॉम्प्लेक्सेस आर द कॉम्बिनेशन ऑफ सेंट्रल मेटल आयन and it is surrounded by different number of ions or molecules. The first assumption of crystal field theory is that the complexes, the complexes are the combination of central metal ion. Complexes काय आहे? कॉम्बिनेशन आहे. कोणाचं? सेंट्रल मेटल आयनचं, आणि इट इज सराउंडेड बाय डिफरंट नंबर ऑफ आयन्स ऑर मॉलिक्यूल. These are the different number of ions or molecules, and these ions or molecule we called as a ligand. त्यांनाच काय म्हणतो आपण? लिगँड्स म्हणतो. म्हणजे कॉम्प्लेक्सेस हे कशा म्हणून तयार झाले आहे? कॉम्बिनेशन ऑफ सेंट्रल मेटल आयन आणि डिफरंट नंबर ऑफ लिगँड्स. मग हे जे लिगँड्स आहे, या लिगँड्सला त्यांनी एक तर हे काय असेल लिगँड, एक तर हे निगेटिव्हली चार्ज असेल, किंवा हे लिगँड असे असेल की ज्यांच्याकडे काय आहे? लोन पेअर आहे. आता सपोज निगेटिव्हली चार्ज असेल, सपोज इथे लिगँड म्हणजे Cl मायनस असेल, Br मायनस असेल किंवा I मायनस असेल, निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणून अशा प्रकारचे जे लिगँड आहे, निगेटिव्ह चार्ज लिगँड, याला CFTच्या अझम्पशन्स मध्ये काय म्हटलं आहे? आयन. याला म्हणायचं आहे, याला काय म्हणायचं आहे? याला म्हणायचं आहे पॉइंट चार्जेस. याला काय म्हणतो आपण? पॉइंट चार्जेस. असे लिगँड ज्यांच्यावर काय निगेटिव्ह चार्ज आहे, अशा लिगँडना म्हणायचं पॉइंट चार्जेस.
आणि अशा प्रकारचे लिगँड ज्यांच्यावर काय फक्त लोन पेअर आहे, त्यांच्यावर काय लोन पेअर आहे, सपोज अमोनिया नायट्रोजनवर लोन पेअर आहे, वॉटर ऑक्सिजनवर लोन पेअर आहे, असे जर लिगँड इथे असेल तर त्याला काय म्हणायचं, पॉइंट डायपोल. त्याला काय म्हणायचं, पॉइंट डायपोल. पॉइंट डायपोल म्हणजे पहिलं अझम्पशन कसं झालं, according to the first assumption of crystal field theory, the complexes are the combination of central metal ion which are surrounded by different number of ions or molecules. These ions or molecule we call it as ligands, and these ligand may be point charges or it may be point dipoles or it may be point dipole. Point charges केव्हा म्हणायचं, जर इथे लिगँड च्या जागी कोण असेल, Cl मायनस, Br मायनस, I मायनस असे लिगँड असेल ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे त्यांना काय म्हणायचं, पॉइंट चार्जेस. अशा लिगँडना म्हणायचं पॉइंट चार्जेस. आणि असे लिगँड जर ते अमोनिया सारखे असेल, वॉटर सारखे असेल, ज्यांच्या एका ऍटमवर काय आहे, लोन पेअर आहे, अशा प्रकारच्या लिगँडला काय म्हणायचं, पॉइंट डायपोल. अशा प्रकारच्या लिगँडला काय म्हणायचं, पॉइंट डायपोल. सो दिस इज द फर्स्ट अझम्पशन ऑफ क्रिस्टल फील्ड थिअरी. दिस इज द फर्स्ट अझम्पशन ऑफ क्रिस्टल फील्ड थिअरी. हा जो काही मेटल कॉम्प्लेक्स फॉर्म झाला तर हा कॉम्बिनेशन जो फॉर्म झाला कोणाच्या, मेटल सेंट्रल मेटल आयनच्या, आणि त्याला कोण आहे, सराउंड लिगँड. आणि लिगँड एक तर कोणते असू शकतात, पॉइंट चार्जेस असू शकतात किंवा ते काय असू शकतात, इट मे बी द पॉइंट डायपोल. सो दिस इज द फर्स्ट अझम्पशन ऑफ द क्रिस्टल फील्ड थिअरी. नाउ सेकंड अझम्पशन. सेकंड अझम्पशन सेकंड अझम्पशन. तर ज्या प्रकारे आपण सपोज एखादा आयनिक साठ लिहिला मी NaCl, तर इथे काय असतो, Na पॉझिटिव्ह आणि Cl मायनस. तर Na पॉझिटिव्ह आणि Cl मायनस यांच्यामध्ये काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. यांच्यामध्ये काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अपोजिटली चार्ज आयन्स मध्ये काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ज्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. आणि त्यांच्यामुळे काय असतात, हे दोन आयन एकमेकाला काय असतात, अटॅच झालेले असतात. त्यांच्यामध्ये काय तयार झालेला असतो, बॉन्ड तयार झाला असतो. तर सेम पॅटर्न in the same way in any complex there is a force of attraction. There is a force of attraction between the metal cation. Metal काय पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्याला काय म्हणतो आपण, मेटल कॅटायन. There is a force of attraction between the metal cation and negatively charged ligand. And negatively charged ligand. ligand negatively charge आहे. एक तर त्यावर निगेटिव्ह चार्ज असेल किंवा त्यांच्यावर काय असेल, इलेक्ट्रॉनची पेअर असेल. यांच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. यांच्यामध्ये काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि त्याच फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणता म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे यांच्यामध्ये जे कॉम्बिनेशन आहे, यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे, हे टोटली काय आहे, आयनिक आहे. हे काय, टोटली आयनिक इंटरॅक्शन आहे यांच्यामध्ये. कारण अपोजिटल्या चार्ज आयन्स मध्ये काय अट्रॅक्शन आहे. तर हे जे इंटरॅक्शन असेल त्याला काय म्हणू आपण, आयनिक इंटरॅक्शन. त्याला काय म्हणू आपण, आयनिक इंटरॅक्शन. ओके. सो द what will be the second assumption? What will be the second assumption? The bond between metal cation and ligand. The bond between metal cation and ligand is arise. हा कशामुळे तयार होतो, arise due to the electrostatic force of attraction. Due to the electrostatic force of attraction between the positively charged metal cation and negatively charged ligand. आणि negatively charged ligand यांच्या कॉम्बिनेशन म्हणून काय तयार होतं, यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो. आणि ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ज्याला काय म्हणतो आपण, प्युअरली आयनिक इंटरॅक्शन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, प्युअरली आयनिक इंटरॅक्शन. ओके. सो दिस इज द सेकंड अझम्पशन. दिस वॉज द सेकंड अझम्पशन ऑफ द क्रिस्टल फील्ड theory. Now third assumption. तर तुम्हाला इथे माहित झालं असेल की मेटल पॉझिटिव्हली चार्ज आहे, लिगँड निगेटिव्हली चार्ज आहे, आणि दोन अपोजिटली चार्ज बेसिस मध्ये जे इंटरॅक्शन असतं त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और आयनिक इंटरॅक्शन.
सोबतच तिसरं अझम्पशन, आता मेटल कॅटन आणि निगेटिव्हली चार्ज लिगॅन यांच्यामध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, परंतु मेटलचे जे इलेक्ट्रॉन असेल, हा जो मेटल आहे याचे जे इलेक्ट्रॉन असेल ते इलेक्ट्रॉन आणि लिगॅनचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये रिपल्शन सुद्धा असेल, यांच्यामध्ये काय असेल, रिपल्शन सुद्धा असेल. म्हणून तिसरं जे अझम्पशन आहे की देर इज अ रिपल्सिव्ह, देर इज ऑल्सो रिपल्सिव्ह इंटरॅक्शन बिटवीन कोणाकोणामध्ये, इलेक्ट्रॉन ऑफ द मेटल कॅटायन, इलेक्ट्रॉन ऑफ द मेटल अँड इलेक्ट्रॉन ऑफ द लिगॅन. लिगॅन आणि मेटलच्या इलेक्ट्रॉन मध्ये काय असेल, फोर्स ऑफ रिपल्शन असेल, फोर्स ऑफ रिपल्शन असेल. जसं पहिल्या याच्यात अट्रॅक्शन होतं, आता काय म्हणू आपण, रिपल्शन. देर इज ऑल्सो ए रिपल्सिव्ह इंटरॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन ऑफ मेटल, हा जो मेटल आहे त्याची इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन ऑफ दिस लिगॅन अँड इलेक्ट्रॉन ऑफ द लिगॅन, यांच्यामध्ये काय असेल, फोर्स ऑफ रिपल्शन असेल, यांच्यामध्ये काय असेल, फोर्स ऑफ रिपल्शन असेल. ठीक आहे, हे झालं तिसरं अझम्पशन. चौथं अझम्पशन, फोर्थ अझम्पशन ऑफ द क्रिस्टल फील्ड थेरी. आता ज्या प्रकारे मेटल कॅटन आणि लिगॅन यांच्यामध्ये काय असते, इंटरॅक्शन असते, तर ह्या थेरीमध्ये, क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये लिगॅनचे ऑर्बिटल आणि मेटलचे ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतात. लिगॅनचे ऑर्बिटल आणि मेटलचे ऑर्बिटल एकमेकांसोबत काय होतात, ओव्हरलॅप होतात आणि यांच्यामध्ये बॉन्ड बनतो. हे काय कन्सिडर केलं नाही. त्यांनी काय म्हटलं, सीएफटीने की यांच्यामधलं ओव्हरलॅपिंग जे असेल ऑर्बिटलचं ते काय केलं गेलं नाही, कन्सिडर केल्या गेलं नाही. म्हणून जे चौथं अझम्पशन आहे क्रिस्टल फील्ड थेरीचं, तर असं म्हटलंय की धिस थेरी डज नॉट consider the force, does not consider the overlapping of metal orbital, है मेटलचे ऑर्बिटल आणि लिगॅन्डचे ऑर्बिटल, मेटल ऑर्बिटल्स अँड लिगॅन्ड ऑर्बिटल्स. चौथं जे असम्पशन आहे ते काय आहे, this theory does not consider the overlapping of metal orbitals and ligand orbitals. जसं एखादा जेव्हा बॉन्ड बनतो, समजून घ्या, सपोज इथे एका स्पेसिस आहे ए, ईचे ऑर्बिटल असेल, ठीक आहे, हा ए ऍटमचे ऑर्बिटल आहे, ठीक आहे. आता हा जर बॉन्ड असेल AB2, तर आता हा एचं ऑर्बिटल कोणासोबत ओव्हरलॅप येईल, बीच्या ऑर्बिटल सोबत. कोणासोबत, बीच्या ऑर्बिटल सोबत. हे एचं ऑर्बिटल कोणासोबत ओव्हरलॅप येईल, त्या बीच्या ऑर्बिटल सोबत. कोणासोबत, बीच्या ऑर्बिटल सोबत. म्हणजे इथं एचं ऑर्बिटल आणि बीचं ऑर्बिटल काय झालं, ओव्हरलॅप झालं यांच्यामध्ये, आणि यांच्यामध्ये काय बनला, बॉन्ड बनला. इथे सुद्धा एचं ऍटॉमिक ऑर्बिटल हे ओव्हरलॅप झाले कोणासोबत, बीच्या ऍटॉमिक ऑर्बिटल सोबत, आणि यांच्यामध्ये काय बॉन्ड बनला, आणि कोणता मॉलिक्यूल बनला, AB2 मॉलिक्यूल बनला. म्हणजे इथे काय झालं, ऍटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप झाले. जसं कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये ओव्हरलॅपिंग असते ऑर्बिटलची, तशा प्रकारची ओव्हरलॅपिंग क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये नाही आहे. म्हणून म्हटलंय, दिस थेरी डज नॉट कन्सिडर द ओव्हरलॅपिंग ऑफ मेटल ऑर्बिटल्स अँड लिगॅन्ड ऑर्बिटल. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग नाही आहे. तर मग काय आहे, त्यांच्यामध्ये जस्ट काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यांच्यामध्ये काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जसं NaCl मध्ये असते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह, ह्या दोन आयन मध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तशाच प्रकारचं अट्रॅक्शन इथे आहे. यांच्यामध्ये ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग नाही आहे. जसं कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये होते, तशाच प्रकारचं इंटरॅक्शन इथे आहे. यांच्यामध्ये सुद्धा काय ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग नाही आहे. मेटलचे ऑर्बिटल आणि लिगॅन्डचे ऑर्बिटल एकमेकाला काय होत नाही, ओव्हरलॅप होत नाही. So this was the fourth assumption.
शेवटचं अझम्पशन, दॅट इज द फिफ्थ अझम्पशन और पाचवं अझम्पशन. काय आहे पाचवं अझम्पशन? क्रिस्टल फिल्ड थेरीचं लास्ट अझम्पशन, दॅट इज द फिफ्थ अझम्पशन. दिस इज लिगॅन्ड. ओके. जेव्हा आता मी म्हटलं की कॉम्प्लेक्समध्ये मेटल कॅटायन आहे आणि त्याला अटॅच आहे लिगॅन्ड. मेटलचे कोणते ऑर्बिटल इन्व्हॉल्व असतात? मेटलचे डी ऑर्बिटल इन्व्हॉल्व असतात. कोणचे? मेटलचे डी ऑर्बिटल. आणि तुम्हाला माहिती आहे डी ऑर्बिटल आर ऑफ हाऊ मेनी टाइप? 5 टाइप. डी ऑर्बिटल ऑफ 5 टाइप. dxy, dyz, dzx, ds स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर. हे 5 डी ऑर्बिटल आहे. ठीक आहे. तर आता हे 5 डी ऑर्बिटल आहे. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हे 5 डी ऑर्बिटल आहे. यांच्यामध्ये काय असेल? सपोज इलेक्ट्रॉन असेल. या डी ऑर्बिटल मध्ये काय असेल? इलेक्ट्रॉन असेल. हे मेटलचे डी ऑर्बिटल आहे आणि त्यांच्यामध्ये काय असेल? इलेक्ट्रॉन्स असेल. तर जेव्हा हा मेटल आयन असतो, आता सपोज हे कोणते ऑर्बिटल आहे? 5 डी ऑर्बिटल. सपोज हा आहे dxy, हा दुसरा ऑर्बिटल आहे dyz, तिसरा ऑर्बिटल आहे dzx, चौथा ऑर्बिटल आहे हा ds स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि पाचवा ऑर्बिटल आहे dz स्क्वेअर. तर हा जेव्हा मेटल ह्या लिगॅन्ड सोबत कंबाईन व्हायच्या अगोदर, मेटल लिगॅन्ड सोबत कंबाईन व्हायच्या अगोदर जेव्हा मेटल फ्री स्टेटमध्ये असतो, यांच्यामध्ये कंबाईन झालेला नसतो, तेव्हा त्याचे 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी काय असते? ही सारखी असते. तेव्हा त्याच्या 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी काय असते? इक्वल असते. इक्वल एनर्जी ऑफ डी ऑर्बिटल. हे 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी काय असते? इक्वल असते. याची आणि यांची सगळ्यांची एनर्जी काय राहील? इक्वल राहील, जेव्हा हा कोण्याही लिगॅन्ड सोबत अटॅच झालेला नसतो. जेव्हा डी ऑर्बिटलची एनर्जी ही इक्वल असते, सर्व डी ऑर्बिटलची एनर्जी इक्वल असते, 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी इक्वल असते, तेव्हा अशा डी ऑर्बिटलला म्हणायचं डीजनरेट. काय म्हणाल? डीजनरेट डी ऑर्बिटल्स. डीजनरेट म्हणजे सारख्या एनर्जीचे. तेव्हा 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी सारखी असते, अशा डी ऑर्बिटलला म्हणायचं डीजनरेट डी ऑर्बिटल. तर क्रिस्टल फिल्ड थेरीमध्ये असं म्हटलं आहे, शेवटचं अझम्पशन, की हे जे डी ऑर्बिटल डीजनरेट असतात कॉम्प्लेक्स फॉर्म व्हायच्या अगोदर, तर कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर जेव्हा हा मेटल अटॅच होतो कोणासोबत? लिगॅन्ड सोबत, तेव्हा ह्या 5 डी ऑर्बिटलची एनर्जी काय होते? बदलते. 5 डी ऑर्बिटलची एनर्जी काय होते? बदलते किंवा यांच्यामध्ये काय तयार होतो? डिफरन्स तयार होतो. काहींची जास्त होते, काही ऑर्बिटलची एनर्जी वाढते, तर काही ऑर्बिटलची एनर्जी कमी होते. जेव्हा हा मेटल कोणासोबत अटॅच होतो? लिगॅन्ड सोबत अटॅच होतो आणि एक कॉम्प्लेक्स बनवतो, त्यावेळेला त्या 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी ही सारखी राहत नाही. जी अगोदर होती ती काय होते? चेंज होते. काही डी ऑर्बिटलची एनर्जी ही कमी होते, काही डी ऑर्बिटलची एनर्जी ही वाढते. काहींची कमी होते आणि काहींची वाढते. तर म्हणून असं म्हटलं आहे की डीजनरेसी आहे, जी इक्वल एनर्जी आहे, डीजनरसी ऑफ डी ऑर्बिटल डिस्ट्रॉय. डीजनरेसी ऑफ डी ऑर्बिटल आर डिस्ट्रॉय. काय होते? डिस्ट्रॉय होते. म्हणजे ह्या जे 5ही डी ऑर्बिटलची जी एनर्जी इक्वल असते ती काय होते? बदलते. केव्हा? कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर. जेव्हा हा मेटल कोणासोबत कंबाईन होतो? लिगॅन्ड सोबत कंबाईन होतो, तर काहींची एनर्जी कमी होते, काही डी ऑर्बिटलची एनर्जी वाढते. म्हणून ते डीजनरेट राहत नाही, ते इक्वल एनर्जीचे राहत नाही. म्हणून म्हटलं डीजनरेसी ऑफ डी ऑर्बिटल्स आर डिस्ट्रॉयड. डीजनरेसी ऑफ डी ऑर्बिटल्स आर डिस्ट्रॉयड व्हेन द मेटल इज combined with the ligand. Metal is combined with the ligand. ठीक है. So this is the fifth assumption. याचं एक्झाम्पल बघून सांगतो. एक्झाम्पल मी सांगतो. सपोज आपल्याकडे एक कॉम्प्लेक्स आहे Fe आणि इथे आहे Cn/6. हा एक कॉम्प्लेक्स आहे.
आणि Fe ची ऑक्सिडेशन आहे, ऑक्सिजन स्टेट आहे +2. म्हणजे इथं मध्यमध्ये काय असेल, Fe असेल, Fe+2 आणि त्याला कोण अटॅच असेल, Cn लिगॅन हा अटॅच असेल. जेव्हा हा Fe+2 Cn सोबत कंबाईन होत नाही किंवा Cn लिगॅन सोबत कंबाईन व्हायच्या अगोदर, Cn सोबत कंबाईन होण्याच्या अगोदर Fe चे जे डी ऑर्बिटल असेल ते कोणते असेल, 5 डी ऑर्बिटल असेल, 1 2 3 4 आणि 5. आणि Fe+2 म्हणजे किती, d6 4s2 म्हणजे Fe चा ॲटॉमिक नंबर आहे 26. ठीक आहे. आता +2 स्टेटमध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन लूज गेले म्हणून इथे काय झाले, 0. मग किती झाले, 6 इलेक्ट्रॉन, 5 डी ऑर्बिटल म्हणजे 6 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 आणि 6. हा जो Fe+2 आहे मेटल आयन, हा जेव्हा Cn सोबत कंबाईन होण्याच्या अगोदर, Cn लिगॅंड सोबत कंबाईन होण्याच्या अगोदर ह्या 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी काय राहील, सारखी राहील. ती काय राहील, सारखी राहील. ज्याला काय म्हणतो आपण, डिजनरेट डी ऑर्बिटल, और त्याला म्हणतो आपण इक्वल एनर्जी, परंतु जेव्हा हे Fe+2 कडे हे 6 लिगॅंड अप्रोच करेल आणि त्यांच्यामध्ये काय तयार होईल, कॉम्प्लेक्स तयार होईल. जेव्हा हे 6 Cn लिगॅंड कुठे येईल, Fe कडे येईल आणि ह्या Fe ला सराउंड करेल कोण, हे 6 Cn लिगॅंड, तेव्हा त्या Fe चे जे डी ऑर्बिटल आहे यांची एनर्जी काय होईल, चेंज होईल. काहींची एनर्जी कमी होईल, काहींची एनर्जी वाढेल. केव्हा, जेव्हा हा Fe कोणासोबत कंबाईन होईल, 6 Cn लिगॅंड सोबत. आता हा बनला कॉम्प्लेक्स. म्हणजे कॉम्प्लेक्स तयार होण्याच्या अगोदर डी ऑर्बिटलची एनर्जी सारखी होती आणि जेव्हा कॉम्प्लेक्स बनला तेव्हा हे जे डी ऑर्बिटल आहे यांची एनर्जी काय झाली, चेंज झाली. यांची एनर्जी काय झाली, बदलली. सपोज ह्या 3 डी ऑर्बिटलची एनर्जी काय झाली, कमी झाली आणि 2 डी ऑर्बिटलची एनर्जी वाढली. मग असं आपण याला असं लिहू शकतो, 3 डी ऑर्बिटलची एनर्जी ही कमी झाली आणि 2 डी ऑर्बिटलची एनर्जी ही वाढली. म्हणजे there is a difference between this energy. There create a difference between the orbital. There create the energy difference between the orbital. Suppose ह्या 3 डी ऑर्बिटल एनर्जी ही कमी झाली आणि ह्या 2ची एनर्जी ही वाढली. म्हणजे जे डिजनरेट होते ते आता डिजनरेट राहिले नाही. म्हणून आपण म्हणलो की डिजनरेसी ऑफ द डी ऑर्बिटल lost or degeneracy of the d orbital destroy when metal combine with the ligand, and this was the last assumption of the crystal field theory. Okay, so let me revise what we have seen today. Actually we revised some. What is meant by complex? The complex is the combination of metal cation and ligand. Ligand are the negatively charged ion or such atom or ion which have a lone pair. Okay. When the metal combine with the ligand, the d orbital of the metal involve in it. The d orbital of this metal involve in it. Metal चे कोणते ऑर्बिटल इन्व्हॉल्व होतात, d ऑर्बिटल. ओके. नंतर आपण याचे अझम्पशन बघितले की यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ते काय असेल, प्युअरली आयनिक असेल. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स मध्ये काय असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. ठीक आहे. तसेच मेटलचे इलेक्ट्रॉन आणि लिगॅंडचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये काय असेल, रिपल्शन सुद्धा असेल. आणि 3 मेटल आयन जेव्हा असतो तेव्हा त्यांच्या 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी सारखी असते, परंतु जेव्हा तो कंबाईन होतो लिगॅंड सोबत तेव्हा ह्या डी ऑर्बिटलची एनर्जी काय होते, चेंज होते, ती बदलते. म्हणून आपण म्हणतो डिजनरेसी ऑफ द डी ऑर्बिटल डिस्ट्रॉय. इट वॉज द लास्ट assumption. That is the important assumption. So I have repeated. Okay. So and this theory is the very important theory which give the good explanation between the nature of the metal, give the explanation for the nature of the bond between the metal cation and the ligand, and this is the crystal field theory or CFT. So remaining part we will see in the next lecture. So I stop here.
Thank you for attending the lecture. Thank you very much.